देर इज नथिंग लाईक अ बुक असं मला वाटतं. सुनं होऊन जाईल सगळं, सुनं. तुम्ही आणि पुस्तक, पुस्तक आणि तुम्ही, काय सिच्युएशन आहे नाही. आणि फक्त आपल्याला वाचता येणारे डोळे. किताबें आपके पास रहना चाहती है, आपको कुछ कहना चाहती है. मी UPSCचं बघते ना, बापरे, ते पॅनल बघतंय आपल्याकडे, किती भय. अशा आत्मविश्वासाने गेलं पाहिजे की तुम्ही काही पण विचारा, आलं नाही तरी चालेल. स्वामी विवेकानंद काय उगीच अमेरिकेत भाषण देऊ शकले काय? ते असे उभे राहिल्यावरच समजलं ना सगळं की यांना येतंय. असे तरुण व्हा, असे तरुण व्हा. शेवटच्या माणसापर्यंत, अन टू द लास्ट, जे गांधीजींचे शब्द होते. शेवटच्या माणसाला वाटलं पाहिजे की हा माझं काम नक्की करील. रस्किन बॉन्ड म्हणतात, इफ आय एम नॉट फॉर माय सेल्फ, who else will it be? If I'm not for others, what am I? And if not now, when? तर भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, या देशावर माझे प्रेम आहे, अशा ज्या ओळी आपण म्हणतो ना, त्या यंत्रवत न म्हणता पूर्णार्थाने आपण. ज्या शिक्षण क्षेत्रात अतोनात श्रम करून आज अधिकार पदावर पोचलेल्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करते. खूप आमच्यासारख्या वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावर पोचलेल्या माणसांना तुमच्यासारखे तरुण लोक समोर बघताना किती आनंद आणि हर्षाची अनुभूती होत असेल याचं वर्णन शब्दात करताच येणार नाही. ही माझ्या देशातली मुलं आहेत, माझ्या समाजातली मुलं आहेत, होय की नाही? अशी एक विलक्षण हर्षाची अनुभूती मला येते की सगळी माझीच तर मुलं आहेत. उद्या ती देश चालवतील आणि आम्ही खुर्चीवर बसू आणि म्हणू चला योग्य हातात देश गेला. ही फार सुंदर भावना आहे की लाईफ इज व्हेरी ब्युटिफुल माय डिअर फ्रेंड्स. लाईफ इज व्हेरी ब्युटिफुल अँड यू हॅव टू मेक इट मोर ब्युटिफुल फॉर एव्हरीबडी, इजंट इट? आपल्याला ते सुंदर करून सोडायचं असतं. सुंदर असे सुंदर नाजूक मनमोहक क्षण असे उचलून घ्या, उचलून घ्या मुलांनो. आत्ता फेटे घातलेत म्हणून त्याच्या जडपणाने वाकू नका. यू हॅव टू बी लाईक धिस, लुकिंग ॲट द वर्ल्ड, होय की नाही? द वर्ल्ड इज सो बिग. आणि त्याचबरोबर माझ्या प्रिय मुलांनो, असलेल्या जबाबदारीची जाणीव. लाईफ इज सो ब्युटिफुल हे जरी खरं असलं तरी कितीतरी वंचित, डिप्रायव्ड, वाट बघणारे, संधींची उपलब्धता नसणारे अशी असंख्य बालकं या देशात आहेत. हे आपल्याला कधीही विसरता येणार नाही. म्हणून जर तुम्ही स्वतःला तरुण मानत असाल, मानता ना तरुण? हां, माझ्या इतकेच तरुण आहात ना तुम्ही? आहात ना, व्हेरी गुड. तर 3 तकार लक्षात ठेवा. तारुण्याचे 3 तकार: तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता. तारुण्य हे इथे पांढरे केस आहेत की नाही, चष्मा लागलाय की नाही, या कशावरही अवलंबून नाहीत. मी तेजस्वी आहे का असा प्रश्न स्वतःला या क्षणी विचारा. मला काहीतरी एका गोष्टीची ओढ आहे, कर्तव्याची जाण आहे आणि माझं वैयक्तिक आयुष्य जे काही आहे ते आहे माझं वैयक्तिक. त्या पलीकडे डोकावून मी इतरांच्या जवळ जाते आहे की नाही, जातो आहे की नाही, मला ते जाणवतं आहे की नाही, हे बघणं ही तेजस्विता आहे. मी जे कार्य निवडलेलं आहे, जर मला असं वाटत असेल की माझ्या वैयक्तिक आयुष्याच्या सीमारेषा ओलांडून मी पलीकडे जाईन, असं जर मला खरोखर वाटत असेल, तर त्यासाठी जी तपश्चर्या करावी लागते माणसाला, ती करण्याची माझी तयारी आहे की नाही. आणि शेवटचं तत्परता आहे की नाही. अगदी मध्यरात्री मला जर कोणी उठवून बोलवलं तर त्या कार्यपूर्तीसाठी मी जाते की नाही, जातो की नाही, हे माझं मला पक्क माहीत असतं सगळ्यात जास्त, होय की नाही? सगळ्यात जास्त मला माहिती असतं ते की मी हे करत आहे की नाही. सुप्रसिद्ध लेखक रस्किन बॉन्ड यांचं एक वचन आहे, ते मी तुम्हाला सांगते. रस्किन बॉन्ड म्हणतात,
If I am not for myself, who else will it be? If I am not for myself, who else will it be? If I am not for others, what am I? And if not now, when? प्रत्येक क्षण मला सांगतो आहे, if not now, when? And if I am not for others, what am I? मग किंमतच काय आहे माझी? दुसऱ्यांसाठी काहीच करत नसेल तर. काल सहज म्हणून बातम्या लावल्या आणि NDAमध्ये 17 मुली निवडून आल्या. असं वाचलं, एकदम माझ्या मनस्थितीत परिवर्तन झालं. एक स्त्री म्हणून तर झालंच, पण एक माणूस म्हणून पण झालं. 17 आमच्या मुली निवडून आल्या. त्या अशा केस वगैरे कापल्या, अतिशय स्मार्ट मुली मुलाखती देत होत्या आणि मी अवाक होऊन बघत होते. आमच्या मुली इतक्या स्मार्ट बोलतायत, इतकं छान सांगतायत, देशाबद्दलचे चित्र उभं करतायत. काहीशी खंत नाहीशी झाली आणि तुम्हाला बघताना पण बरीचशी नाहीशी झाली. पुन्हा एकदा मनाने एक उडी घेतली की नाही, अजूनही बदल घडू शकतात, अजूनही समाजामध्ये अधिक मुलं वर येऊ शकतात. आणि ती म्हणतात की नाही, ह्या दुष्ट रूढींना, अनिष्ट गोष्टींना आम्ही विरोध करू. तर भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, या देशावर माझे प्रेम आहे, अशा ज्या ओळी आपण म्हणतो ना, त्या यंत्रवत न म्हणता पूर्णार्थाने आपण म्हणाल ना तुम्ही. मला नेहमी असं वाटतं की 2 गोष्टींशिवाय हे जग सुनं होऊन जाईल. 2 गोष्टी माझ्या आयुष्यातल्या आणि मला नेहमीच वाटणाऱ्या. त्यातली एक गोष्ट आहे पुस्तकं. मला असं वाटतं पुस्तक नसेल ना, देर इज नथिंग लाईक अ बुक, असं मला वाटतं. सुनं होऊन जाईल सगळं, सुनं. तुम्ही आणि पुस्तक, पुस्तक आणि तुम्ही, काय सिच्युएशन आहे नाही. आणि फक्त आपल्याला वाचता येणारे डोळे. आणि तुम्ही जगातले सर्वात श्रीमंत माणूस आहात. खरं की नाही सांगा? एक चहाचा कप, एक पुस्तक, एक खुर्ची आणि ती भाषा समजणारे आपले डोळे आणि बुद्धी. काही लागत नाही आपल्याला, काही दुसरं नाही. माझी तर कित्येक वर्ष ह्याच्यामध्ये गमतीत इतकी गेलेली आहेत. म्हटलंय ना, किताबें आपके पास रहना चाहती है, आपको कुछ कहना चाहती है. सारखी म्हणतात, मला घे ना जवळ, तुझ्या जवळ ठेव ना मला. किताबें आपके पास रहना चाहती है, आपको कुछ कहना चाहती है. सारखं काहीतरी सांगायचं कानात. शिक्षक म्हणजे काय हो, नीरव सांगत होता, शिक्षक म्हणजे पुढे केलेला हात, नाही का? प्रेमाने श्रवणारे डोळे, चेहऱ्यावरचं हास्य. अल्बर्ट आइन्स्टाईन सारखा मोठा सायंटिस्ट, ज्याच्या मेंदूबद्दल आजही आपल्याला कुतूहल. त्यानं काय सांगितलं मुलांच्याबद्दल? तुम्हाला तुमचं मूल हुशार व्हावं असं वाटतं काय? अर्थातच वाटतं. गोष्ट सांगा. तुम्हाला तुमचं मूल अधिक हुशार व्हावं असं वाटतं, अधिक गोष्टी सांगा. तुम्हाला तुमचं मूल फारच हुशार व्हावं असं वाटतं, खूपच गोष्टी सांगा. इतका साधा फॉर्म्युला. लक्षात ठेवा, फॉर्म्युलाज आर ऑलवेज व्हेरी सिम्पल, वी मेक देम कॉम्प्लिकेटेड. तसंच आयुष्य आहे, साधं सरळ सोपं पण कल्याणकारी. ज्या मुलांना कधीच कोणी टाळ्या वाजवणार नाही, ज्या मुलांना कधीच कोणी कमाल आहे, इतकं यश मिळवलंस असं कोणीच म्हणणार नाही, त्या मुलांना आपण टाळ्या वाजवू शकतो. किती साधी गोष्ट आहे की नाही? किती साधी. म्हणून मी आयुष्याला नेहमी साधं म्हणते, अगदी साधं. त्यांना नाही आहेत का कोणी? मी जाईन की मी वाजवेन टाळ्या, इतका कडकडाट करेन की त्या मुलाला वाटेल हम भी कुछ कम नाही असं वाटायला लावण्याचं. ह्या सगळ्या युक्त्या प्रयुक्त्या मी हळूहळू शिकलेली आहे. पण बिटवीन द लाईन्स मी वाचायला शिकले. बिटवीन द लाईन्स. दुसऱ्याचं दुःख तुम्हाला नेहमी बिटवीन, कदाचित सुख, लिओ टॉल्स्टॉय म्हणायचा तसा की सगळी सुखी माणसं सारखी असतात, सगळ्यांचं सुख सारखं असतं, दुःख मात्र युनिक असतं. एकासारखं दुसरं दुःख नाही आहे या जगात. म्हणून दुःख ऐका, ऐका तरी तो माणूस काय म्हणतोय, ती काय म्हणतेय,
काय आहे आयुष्यामध्ये, असं काय आहे की जे खाए जा रहा है? कृतज्ञता. माझ्या आयुष्यभर ज्या मूल्यानं मला अखंड वाटचाल माझ्याबरोबर केली, आय एम सो ग्रेटफुल टू द सोसायटी, टू द पीपल हू लव मी. प्रत्येक वेळी मी आत्ता आले, अवधूत पुढे आला, कॉफी दिली, खोलीत नेलं, पाय दुखतोय का, बसू शकाल ना असं विचारलं, आपण मला देवळात नेलं, एवढी मोठी कृपा आहे. आपण दोघांनी मिळून ती आरती केली, मागे कोणी कोणी उभे होते, नीरव वगैरे आले, केवढं सुंदर. माझं अंतःकरण इतकं भरून येतं, खरंच का मी ह्याला योग्य आहे का माझी तेवढी योग्यता, केवढा मान सन्मान मला मिळावा. मग मी काय करीन, मला तर मिळाला हा मान सन्मान, मग मी हा माझ्याजवळ नाही बरं ठेवून घेणार. कमलपत्रावर जसे पाण्याचे थेंब टिकतच नाहीत, तसा हा मान सन्मान ज्याचा त्याला मी परत करीन. होय की नाही? सर्वसामान्य माणसाला असं वाटलं पाहिजे की हे अधिकारी हे आमचे आहेत. दुर्दैवाने दरी एवढी आहे, माणसं इतकी घाबरलेली असतात, इंग्रजी बोलता येत नाही, अंगावर चांगले कपडे नाहीत, का कसं जायचं, माणसं इतकी अधिकार पदातल्या माणसांना घाबरतात. भीतीच वाटते, नाही भीती वाटते. माझ्या प्रिय मुलांनो, भीतीच्या या भिंती पाडून टाका. शेवटच्या माणसापर्यंत, अन टू द लास्ट, जे गांधीजींचे शब्द होते. होय की नाही? अन टू द लास्ट, असे आपलं काम झालं पाहिजे. शेवटच्या माणसाला वाटलं पाहिजे की हा माझं काम नक्की करील. काम होईलच असं नाही, परंतु तो वरवर माझी गोष्ट ऐकणार नाही, पूर्णपणे कान देऊन ऐकेल. बी गुड लिसनर्स. आय यूज्ड टू लिसन टू देम सो इंटेंटली डिड आय लिसन, की माझ्या लक्षात आलं ही बाई हे सगळे समस्या एक, पण दुःख मात्र एकमेवाद्वितीय. दुःख कधीच दुसऱ्यासारखं नसतं. माझ्या ऐकण्याच्या पद्धतीवरूनच त्यांना दिलासा मिळायला लागला. मी कधी अशी टेकून बसून कधी ऐकलंच नाही. मी अशी पुढे झुकायचे, गालावर हात असायचा आणि खरंच ऐकायचे, मी इंटेंटली ऐकायचे मी. त्याने माझा फायदा असा झाला की मला कुणीही काहीही सांगितलं ते माझ्या मनाच्या वहीवर असं कोरल्यासारखं होतं. पटपट लक्षात राहतं की हा हे सांगतोय, हा हे सांगतोय. आणि मग मदत करण्याची एक तीव्र उर्मी. सायंटिफिकली पाळून सुद्धा हेल्प विच इज नॉट सॉट शुड नॉट बी गिवन. जी मदत मागितलीच गेली नाही ती देऊ नका. बट लिसनिंग इज द ग्रेटेस्ट हेल्प यू एव्हर गिव्ह. तुम्ही असं ऐकताय, समोरून अश्रू वाहतायत, अनेक वेळा तुमच्याही डोळ्यातून अश्रू वाहतायत. दोन्ही बाजूंना माहिती आहे की आत्ता आपल्याजवळ काहीच उपाय नाही, पण दिलासा तर देऊ शकतो ना आपण. होय की नाही? तुमच्या परीक्षक मी UPSCचं बघते ना, बापरे, ते पॅनल बघतंय आपल्याकडे, किती भय. अशा आत्मविश्वासाने गेला पाहिजे की तुम्ही काही पण विचारा, आलं नाही तरी चालेल. स्वामी विवेकानंद काय उगीच अमेरिकेत भाषण देऊ शकले काय? ते असे उभे राहिल्यावरच समजलं ना सगळं की यांना येतंय. असे तरुण व्हा, तेजस्वी व्हा, तत्पर व्हा, तपस्वी व्हा. या देशाला तुमची फार गरज आहे रे, फारच गरज आहे. सगळे एक होऊया आणि जिथे जिथे अनिष्टता दिसते तिथे तिथे म्हणूया नाही, मी हे होऊ देणार नाही. हे जसं म्हणाल तसंच अधिकार पदावर काम करताना म्हणा की मला एक तरी बहीण ही माझ्या रक्तबंधनातली नको, त्याच्या पलीकडे मी बघेन. एक तरी भाऊ माझा रक्ताचा नको, त्याच्या पलीकडे बघेन. एक तरी आई माझी अशी असेल की जी माझी खरी आई नसेल. एक तरी बाप असा असेल की माझा खरा बाप तो नसेल तर माझा बापच असेल. अशी बंधनं तुम्ही अधिकार पदावर असणारी व्यक्ती जेव्हा निर्माण करत असते की नाही,
तेव्हा ते किती सुंदर होऊन जातं नाही. अशा अगदी छोट्या गोष्टी करा, पण सहानुभवाने दुसऱ्याकडे बघा. अगदी शांतपणे ऐका. कधी डोळ्यांनी स्पर्श करता आला तर करा. जसं आपल्या पुराणात म्हटलेलं आहे की कुठल्याही गोष्टीने एक कासव फक्त अपवाद आहे, कासवी, जी डोळ्याने आपल्या बाळावर प्रेम करते. ती न स्पर्श करते, न बोलते, न हसते, ती फक्त बघते. बघा तरी, दीन दुबळा, अडाणी, शेवटचा, कोणी नसलेला असा असहाय्य माणसाकडे बघण्याची कला तरी आपल्याला आली पाहिजे. नाही, हसण्याची कला आली पाहिजे, बसा म्हणण्याची कला आली पाहिजे. एवढं केलं तर हा देश इतक्या उंचीवर जाईल की या दोघांसारखा तो उंच होईल, उंच माणूस होईल.